3975 MLD प्रति दिवस आहे। थोडक्यात अध्यक्ष महोदय 500 मिलियन लीटर्स पर डे हे पाणी पुरवठाचा शॉर्टफॉल आज आहे। अध्यक्ष महोदय एक सर्वे झाला होता आणि त्याप्रमाणे 2040 पर्यंत मुंबईला दररोज 6900 MLD पाण्याची गरज पडणार आहे। अध्यक्ष महोदय आज सन्माननीय विधानसभा सदस्य सुनील प्रभूंनी पण या पाण्याचा विषय मांडला आणि हेही सांगितलं की मुंबईमध्ये कायदा सुव्यवस्थेची प्रॉब्लेम निर्माण होतील कारण पाणी नाहीये। अध्यक्ष महोदय माझा प्रश्न आहे त्यांना आपल्या मार्फत गेल्या 25 वर्षापासून महानगरपालिकेत सत्ता ते भोगवतायत। मुंबईकरांना 24/7 पाणी आम्ही देऊ अशा स्वप्न उद्धव ठाकरेजींनी दाखवलं होतं। अध्यक्ष महोदय मुख्यमंत्री झाल्यानंतर उद्धव ठाकरेजींनी 24/7 मुंबईकरांना पाणी देण्यासाठी कन्सल्टंट अपॉइंट केला आणि त्यांना 300 कोटी रुपये दिले आणि 300 कोटी रुपये हे मुंबईकरांचे घामाचे पैसे खर्च केल्यानंतर उत्पन्न काय? शून्य। अध्यक्ष महोदय आज मुंबईकरांना पाण्याची मोठी समस्या आहे। गेल्या काही महिन्याआधीच अध्यक्षाच्या दालन्यात या विषयावरती ही चर्चा झाली होती, पण अध्यक्ष महोदय जनतेला कळालंय की यांनी जनतेची फक्त 25 वर्ष फसवणूक केली आहे आणि म्हणून महाराष्ट्राची जनतेने एवढा मोठा कौल महायुतीला दिलेला आहे आणि म्हणून आपल्या मार्फत आपले मुख्यमंत्री लाडके देवाभाऊंना मी मुंबईकरांच्या वतीने निवेदन करतो की आज मुंबईकरांना पाण्यासाठी 2040 पर्यंत आपल्याला जे 6900 MLD पाणी दररोज लागणार आहे त्यासाठी नियोजन करावं लागेल अध्यक्ष महोदय। आणि देवाभाऊ सारखे विजनरी लीडर हे नक्कीच हे करू शकतात आणि म्हणून मी प्रार्थना करतो लवकरात लवकर याचं नियोजन व्हावा। मुख्यमंत्री उद्धव ठाकरेजी असताना एक मात्र नवीन प्रकल्प गारगाईचा होता, तेही त्यांनी बंद केला होता अध्यक्ष महोदय, त्याला रद्द केला होता आणि आज एकही नवीन प्रकल्प सध्या महानगरपालिका राबवत नाही। जर चुकून एखादा वर्षी पाऊस कमी पडला तर निश्चितच मुंबईमध्ये अराजकता होणार आणि म्हणून आपल्या मुख्यमंत्र्यांना मी विनंती करतो की नवीन धरणाचा नियोजन त्यांनी करावा आणि येणाऱ्या भविष्यात मुंबईत पाण्याची टंचाई होणार नाही याची काळजी आणि नियोजन त्यांनी करावा। अध्यक्ष महोदय मुंबईच्या पूर्व उपनगरेमध्ये 3 कचरा भूमी होती, मुलुंड, विक्रोळी आणि मानखुर्द। अध्यक्ष महोदय मुलुंड आणि मानखुर्दची कचरा भूमी हे बंद झालेली आहे आणि आज वस्तुस्थिती अशी आहे की पूर्ण मुंबईचा कचरा हे विक्रोळी कांजूर विभागात येतो। अध्यक्ष महोदय माझा प्रश्न आहे तिकडचे राहणारे मुंबईकर हे मनुष्य नाहीये का? रोज त्यांना या कचरा भूमीमुळे त्रास आहे, रोग आहे, वास आहे, धूर आहे, श्वास घेता येत नाही आणि म्हणून माझी विनंती आहे आपल्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांना की आता मुंबईचा कचरा हे मुंबईचा बाहेर एखादी जागा घेऊन तिकडेच नवीन कचरा भूमी